तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। निपाणी जोल्ले वैदिक ब्रँडचे थाटामाटात उद्घाटन प्रसंगी जोल्ले कुटुंबियांची उपस्थिती। 2008 पासून आपण आमदार झाल्यापासून निपाणी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत। आजची महिला सक्षम होण्यासाठी आणि निपाणी तालुक्यातील महिलांना एक रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून आपल्या रोजच्या जीवनात पूजेसाठी उपयोगात येणारे सर्व अगरबत्ती, कापूर, धूप, कोण धूप, कप धूप, वाती, लहान वाती आणि फुलवातीचे यामध्ये उत्पादन घेतलं जाणार असल्याची माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली। त्या निपाणी येथील APMC मार्केट येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या वैदिक ब्रँडच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या। प्रारंभी उपस्थित पुरोहित आणि जोल्ले कुटुंबीय यांच्या उपस्थितीत विविध पूजन आणि मंत्रोपचार करण्यात आले। पुढे बोलताना सौ जोल्ले म्हणाल्या, जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून निपाणी तालुक्यातील गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिक सक्षम करणं हा मानस असून अजून ज्या महिलांनी कामाची आवश्यकता आहे अशा गरजू महिलांनी कामासाठी अर्ज करण्याचे आवाहन आमदार जोल्ले यांनी केले आहे। धंदा आपण सुरुवात केली होती आणि ते खूप चांगल्या पद्धतीने आता सुरू आहे आपल्या तालुक्यामध्ये आणि त्याचा मार्केटिंग देखील आम्ही विचार केलं की त्यांना मार्केटिंग तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही, तर आपण आपल्या जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून ज्योती बाजारच्या माध्यमातून 15 शाखेमध्ये त्या बचत गटातल्या महिलांनी केलेलं प्रोडक्शन आपण आतापर्यंत विक्री करत आलेलो आहोत। गेल्या 20 वर्ष झाली आणि ह्यात एवढंच नाही तर त्यांचं एका वर्षाला आपण किती मार्केटिंग केलं हे अंदाज काढलं तर एक बहिणीचं कमीत कमी 5 लाख आणि जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत आपण त्यांना मार्केटिंगचं फॅसिलिटी आपल्या जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून करून दिलेलं आहे। मी आमदार व्हायच्या आधी देखील आपल्या चिकोडी भागातल्या महिलांना ट्रेनिंग आणि प्रोडक्शन आपण करून दिलं होतं। त्याच्यानंतर सिटीतल्या माझ्या बहिणी देखील विचारायला लागल्या की सिटीमध्ये देखील काहीतरी तुम्ही करायला पाहिजे, तर मी असू देत, अण्णा असू देत, आपण सर्वजण खूप विचार केला आणि इथं देखील ते मोदीजींचं स्कीम इथं राबवायचं असं ठरवलं, परंतु इथं अडचण यायला लागली की घर छोटं आहे, कारण ग्रामीणमध्ये थोडंसं जागा असतोय, परंतु इथं घर छोटं असल्यामुळं त्या गरीब बहिणींना आपण मशीन घरामध्ये बसवून लाईट कनेक्शन घेऊन हे प्रोडक्शन युनिट घालायचं खूप कष्ट होतं आणि त्याच्या माध्यमातून त्या येऊन माझ्याकडे विनंती केल्या की आमच्या नेते मंडळीकडे विनंती केली की असं करा बहिणी, आमच्या घरामध्ये आपल्याला मशीन घालता येत नाही, तर तुम्हीच एक युनिट सुरू करा आणि आम्ही तिथं येऊन काम करतो। अशा पद्धतीनं त्या माझ्या संघ जरासं चिंतन केल्या। त्याच्यानंतर अण्णांना मी विचारलं काहीतरी इथं सुरुवात करूया असा एक विचार केला आणि आज त्या पाडव्याच्या मुहूर्तावरती आपल्या जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून एक छोटीशी इंडस्ट्री इथं आज आम्ही सुरुवात केलेली आहे। हे इंडस्ट्रीचं काय माहिती आहे तर इथं आपण पहिल्या टप्प्यामध्ये 30 आपल्या निपाणी नगरीच्या महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये हे जर करता चांगल्या पद्धतीनं मार्केटिंग सुरुवात झालं आणि होणार ह्याच्यात काही संशय नाही आहे, तर त्याच्यानंतर आपण परत आणि 30 असू दे, 50 असू दे, असं शेकडो महिलांना इथं रोजगार उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न आज आपल्या जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून चालू आहे। इथं आपण एक ब्रँड केलं, काय करायचं की काय चालत नाही तसलं आपल्या भागामध्ये चालत नाही असं आपण करून काही इथं फायदा होणार नाही, तर रोजच्या जीवनामध्ये काय पाहिजे आपल्याला ते आपण सुरुवात करायचं असं विचार केलं। तर आपण सर्वजण, मी माझ्या दोन्ही सुना, आपण चर्चा करत असताना सगळ्यांचं मनात आलं की रोज आपण घरामध्ये पूजा करतोय आणि त्या पूजाला लागणारं साहित्य आपण इथं सुरुवात केलं तर रोजच्या जीवनामध्ये ह्याचं मार्केटिंग चांगलं होईल आणि त्या महिलांच्या हाताला कायम स्वरूपामध्ये त्यांना काम मिळेल। हे विचार करून आपण ह्याला काय नाव द्यायचं तर माझ्या नंतर माझ्या दोन्ही मुली जे आहेत
त्याने विचार केला की ह्याला जोल्लेस वैदिक ब्रँड म्हणून नाव दिलं. जोल्लेस वैदिक म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे. त्या नावावरती रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आज ह्याचं उद्घाटन झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण रोज लागणाऱ्या पूजेच्या सामानचं एक सर्व एकत्र उपलब्ध करण्यासाठी आपण इथं उदबत्तीचं युनिट घातलेलं आहे, परत कापडाचं युनिट घातलेलं आहे, परत धूपमध्ये स्टिक धूपचं, कोन धूपचं आणि बास्केट कप धूपचं अशा पद्धतीचं इथं आज हे युनिट आज उद्घाटन झालेलं आहे. आणि ह्याच्याबरोबर जे वाती लागते, आपल्या देवाला जे वाती लागते आणि ते वाती देखील लांब वाती आणि तुपातली वाती, त्याला काय म्हणतात फुलवाती, फुलवाती देखील इथं आज आपण सुरुवात केलेलं आहे. आज आपण ट्रायल घेतलो, खूप चांगल्या पद्धतीनं इथं ते करायचं सोपं देखील आहे. आणि हे करत असताना ह्याच्यासाठी आपल्याला कामासाठी आपल्याला महिलांचं गरज होती. आपण निवेदन केलं होतं, तर ह्याच्यामध्ये कमीत कमी 40 महिलांचं आज आपल्याकडं आलेलं आहे. आणि ह्या 40मध्ये आपण सिलेक्शन करून आता ऑलरेडी थोडे सिलेक्शन झालेलं आहे आणि सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना इथं उद्यापासून ट्रेनिंग सुरू होणार आहे. तर हे ट्रेनिंग कमीत कमी एक महिना त्यांना इथंच ह्या मशीनवरती ट्रेनिंग, त्याच्यासोबतच प्रोडक्शन हे देखील इथं सुरू होणार आहे. आणि त्यांना ट्रेनिंग देऊन परफेक्ट झाल्यानंतर आपल्या वैदिक ब्रँडमध्ये हे जे काही अगरबत्ती असतील, कापूर असतील, धूप, व्हरायटी ऑफ धूप्स असतील आणि वाती आणि फुलवाती हे मार्केटिंगला जाणार आहे. तर असं अनेक ब्रँड आम्ही बघतोय, परंतु फक्त उदबत्ती आणि धूपमध्ये, परंतु वाती धरून आपल्या धूपपर्यंत हे मला वाटतं पहिला ब्रँड असेल. अशा पद्धतीनं हे जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून हे आज उद्घाटन झालेलं आहे. त्याचा पुढचं अजूनही व्हरायटी काय आहेत ते सगळं आपण बघायला लागलोय. ते देखील इथं पुढच्या वेळेला टप्प्याटप्प्यामध्ये आपण हे करणार आहे. म्हणून आज इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना हे छोटंसं पूजा घालून आज सुरुवात केलंय. नंतर प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर मोठ्या पद्धतीमध्ये आपण त्याचा अजून सगळ्यांना बोलवून देखील कार्यक्रम आम्ही करणार आहोत. अजूनही गरजू महिला कोणतरी तुमच्याकडे असतील तर आपल्याला इथं येऊन नाव नोंद केला तर त्यांना देखील आपण हे काम सुरुवात करणार आहे. आणि ज्या येणार आहेत महिला त्यांना महिन्याला सुरुवातीला 5,000 रुपये आम्ही त्यांना काय म्हणायचं ट्रेनिंगचं मानधन आणि मानधन म्हणून देणार आहे. आणि जे प्रोडक्शन जास्त होईल तसं लवकरात लवकर त्यांचं पेमेंट देखील अजूनही थोडंसं जास्त होईल. म्हणून हे सगळ्यांनी दक्षता घ्यावी. पत्रकार बंधूंना मला विनंती. यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, ज्योतिप्रसाद, प्रिया जोल्ले, यशस्विनी बसवप्रसाद जोल्ले दाम्पत्य, हाल शुगरचे संचालक महालिंग कोटीवाले, राजू कुंदेशा, सुनील पाटील, सुहास घुगे, दिलीप चव्हाण, सिद्धू नराटे, सूरज खवरे, श्रीमंत दादाराजे निपाणकर, विजय टवळे, दत्ता जोत्रे, बंडा घोरपडे, रवी कदम, वीरेश्वर संचालिका विभावरी खांडके, योगिता घोरपडे, सोनाली उपाध्ये, बसंती हनीमनाळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.